रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करत चहा विकून सोमनाथ गिरम सीए झाला। पुण्यात चहा विकून सीएचं शिखर गाठल्यानंतर सोमनाथवर सगळ्यांकडून कौतुकाचा वर्षाव झाला। सरकारनेही मग कमवा आणि शिका योजनेचा सोमनाथला ब्रँड अँबॅसेडर केला। मात्र क्रूर नियतीला हे यश कदाचित पाहावलं गेलं नाही आणि एका अपघातात सोमनाथ गंभीर जखमी झाला। गुरुवारी अकलूज टेंभुर्णी रस्त्यावर त्याच्या कारचा अपघात झाला। सोमनाथच्या मणक्याला जबर मार लागलाय। कमरेखालच्या संवेदनाही आता गेल्यात। मणक्याला त्रास झालाय, त्यांना त्रास, मणक्याचं ऑपरेशन आहे त्यांचं। आता ते जीवनाशी झगडत आहेत। बराच खर्च येईल आणि आपली थोडीशी कॅपॅसिटी कमी आहे। घरची परिस्थिती हालाकीची आहे। उपचाराचा खर्च मोठा आहे। सोमनाथला वाचवण्यासाठी आता काही मित्रही पुढे आलेत। आयसीयू मध्ये ऍडमिट आहे, जीवनाशी लढतोय आज आणि आतापर्यंत लढत आला, इथून पुढेही लढत राहील तो। पण त्याला आम्हा सगळ्यांची, आपल्या सर्वांची मदत हवी आहे। आम्ही मित्र म्हणून त्याला जेवढी मदत करता येईल तेवढी करतोय। त्याची आर्थिक परिस्थिती, त्याच्या परिवाराची परिस्थिती खूप बिकट आहे। आतापर्यंत जसा लढलाय अजून पण लढतोय, आम्ही त्याला मदत करतोय। तुम्ही त्याला थोडीशी आर्थिक मदत करावी ही विनंती आहे आपल्या सर्वांना। पुण्याच्या सदाशिव पेठेत चहा विकता विकता डोळ्यात तेल घालून अभ्यास करत सोमनाथनं यशाला गवसणी घातली। मात्र चांगले दिवस आले आणि तेव्हाच नियतीनं चेष्टा केली। सोमनाथला या संकटावर मात करण्यासाठी परमेश्वर नक्की शक्ती देईल, पण सोमनाथला वाचवण्यासाठी तुमच्याही मदतीची गरज आहे। त्यामुळे आपणही मदतीसाठी पुढे या। मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे।